कसं काय मंडळी, आता आम्ही निघालो गोव्यावरून आणि आजच्या आपला पायलट आहे बाला पाटील निवृत्तीबाई आणि को पायलट आहे बालाबाई डबल हॉर्स पॉवर आणि यो अंबरबाई आणि यो इथं बसलाय अमन आणि टिपलोंडे. आणि आता आम्ही निघालो आहे इथून रत्नागिरी, एक स्टॉप तिकडे करणार आहे गणपती पुण्याला आणि तिथून डायरेक्ट आमच्या घरी. आपण गोवा ऑलमोस्ट सोडलेलाच आहे. गोवा सोडून आपल्याला किमान किती किलोमीटर झाला? 20 किलोमीटर आपण आता पुढे आलो असेल. आणि पुढचा प्रवास आहे आपला रत्नागिरी, राईट? रत्नागिरीचा प्रवास आहे. आणि गोव्यातून निघाल्यानंतर एक गोव्यामध्ये आणि मधला पट्टा सोडल्यानंतर आता रत्नागिरीचा पट्टा हा म्हणजे आपलाच कोकण किनारपट्टीचा पट्टा. त्याच्यामध्ये पावसाचा आवडा धुमाकूळ घातलेला आहे, जसं की तुम्ही बघू शकता. तर मंडळी, आता आम्ही गोवा बॉर्डर क्रॉस करून आता 50 किलोमीटर पुढे आलो आहे आणि आता आम्ही थांबलो एक पंपावरती. तिथे आपल्याला CNG बिलकुल अजिबात नव्हती गाडीमध्ये, तर CNG फुल करून आता पुढचा प्रवास आपण सुरू करत आहे. हैदराबादी चिकन दम बिर्याणी म्हणले आपण आता पोहोचलो आहे इथं CNG भरायला. तुम्ही पाहू शकता इथे सगळं लाईन मध्ये उभे आहेत CNG भरायला. इथे अमरदा आहे, बाला आहे, सगळे उतरले आहेत गाडीमधून. आता आपली गाडीमध्ये CNG भरतं आणि इथून आपला प्रवास सुरू करतो पुढचा. तर मंडळी, आता आपण स्टॉप घेतलेला आहे एक आणि इथे आम्ही थोडा आता बसले थोडा बेटा घालता तो आता थोडं बाहेर निघलं फिरता. आता कोकणच्या पट्ट्याची मजा घेता. यो आपल्या बालाबाई आणि यो इथं आमच्या विचार होता CNG भरायला थांबू, पण इथे भरपूर लाईन आहे त्याच्यामुळे आम्ही थांबत नाही. इथे काहीतरी नाश्ता वगैरे आपण घेता. तर मंडळी, आम्ही आता इकडे थांबलेलं, तिथे आमच्या काय नाश्ता वगैरेची सोय झालेली नाही, तर आम्ही आता निघालेलो आहे पुढच्या दिवसांनी. बालेभाई घरून निघलो होतो गोव्याला जायला, तर बालेभाई ड्रायव्हिंग करत होता. तर मी निघलो लिके घेतल्या थोड्याशा. आता मिनी ड्रायव्हिंग करायला घेतले गोव्याच्या घरा जायला, तर पुरा धाराढूळ झोपले. आता बघा बोलतो तो आवाज कमी बंद केला, काही व्हिडिओ चालू होतं तर के बाजू से आ रहे ना. तर मंडळी, आपण आता पोचलो आहे गणपती फुलेला आणि तुम्ही बघू शकता आता इथे पहिले एंट्रन्स आलेला आहे आणि इथं मागे बाल्याबाई झोपलेला आहे मस्त. तो टिपलोंडे पण अख्खा झोपलेला आहे का? अर्धवट झोपला आहे. आणि तुम्ही बघू शकता कधी आमचे रविराज जडेजा कसे बोलतात. झोपला आहे. तर मंडळी, आम्ही पोचलो आहे आता गणपती फुलेला आणि तुम्ही बाजूला बघू शकता मस्त सुंदर बीच इथे आहे आणि पुढे समोर दिसतं ते मंदिर आहे. आपला अष्टविनायक मध्ये एक मंदिर आहे आणि सुंदर अतिशय
मस्त नजारा तुम्ही बघू शकता. आता आम्ही पोचलो गणपतीपुळेला आणि आज थोडा इथे रांगेत कमी आहे. डायरेक्ट दर्शनाला निघालो आम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही रांगेत चाललेलो आहे आणि आम्हाला आरती पण भेटलेली आहे. आता आरती चालू झालेली आहे गणपती बाप्पाची आणि आम्ही चाललो आता आरतीला. तर मंडळी आता आमचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मागे मंदिर आहे. मस्त आरती झालेली आहे. आणि अमरबाई कसा वाटला? सोबत आमची आरती या प्रकारे झाली की आम्हाला पूर्ण आरतीचा अनुभव भेटला. कोणत्या प्रकारची इथं आरती होती. सुंदर प्रकारे मंदिर बनवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मागे पुरा दर्या. बघता मी आता आलो आहे बीचवरती फिरायला आणि हो बघतो मस्त सुंदर अतिशय नजारा बघू शकता तुम्ही. आणि इकडे रायडिंग पण चालू आहे बीचवरती. आणि समोर तिकडे मार्केट पण आहे आणि एक बाजूला तिकडे मंदिर आहे गणपती बाप्पाचं सुंदर अतिशय. A few moments later. आपण हॉटेलवरती जेवण केलं. 500 मीटरवर आपण हॉटेल होतं. आता आपण मंदिराकडे आलो. आता जाऊन बघूया मंदिराचं. सकाळीच मंदिराचं दर्शन घ्यायचं आपल्याला. आता फक्त बीच फिरतोय. दर्शन कसं पण मंदिराचं दार आता बंद करतो. जाऊन तिथे बीचेस बघूया बाहेर चालू आहे आता.